सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. मी नम्रता आणि आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानांची वडी. तर ही अळूची पानं आहेत. प्रत्येक भागामध्ये याला वेगवेगळे नाव दिले. आपण घरच्या साहित्यामध्येच पारंपरिक पद्धतीने ही अळूची वडी तयार करणार आहोत. तर चला सुरुवात करूया रेसिपी. अळूची पानं तर मी याच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा हे शिरा काढून घेतलेल्या आहेत जाड जाड आणि स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे. लसूण, मिरच्या, थोडं जिरं आणि थोडं मीठ. आता हे आपण बारीक करून घेऊया. तर आपलं हे वाटण झालेलं आहे बारीक. तर इथे घेतलेलं आहे मी बेसन आणि आता त्यात टाकूया आपण 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ. ओवा टाकूया क्रश करून. 2 चमचे टाकूया सफेद तेल. त्याच्यानंतर चमचाभर हळद आणि मीठ आपण मिरचीच्या वाटणामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे अंदाजानेच याच्यात सुद्धा मीठ टाका. त्याच्यानंतर आपण जे मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली आहे वाटण ते टाकूया. त्याच्यानंतर इथे चिंचेचा कोळ केलेला आहे तो टाकून घेऊया. हवं असेल तर तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. तर आपल्याला कन्सिस्टन्सी अशी हवी आहे. या प्रमाणात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे पीठ. तर याचा शिरा खूप जाड आहे, त्यामुळे मी हे थोडंसं हलक्या हाताने बेलून घेते. हे अशा प्रकारे आपल्याला इव्हनली सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि हे दुसरं पण असं उलट ठेवून घ्यायचं. आता हे पान आपण वरून असं फोल्ड करून घेऊया. खालूनही फोल्ड करून घेऊया. फोल्ड केल्यानंतरही आपण असं वरून लावून घेऊया. त्याच्यानंतर घट्ट असं आपल्याला रोल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे असं सील करून घेऊया. तर इथे मी टोपात पाणी घेतलेलं आहे आणि लिंबूची फोड टाकलेली आहे आणि चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे. तर इथे अख्खा रोल बसत नव्हता म्हणून मी त्याला मधून कट केला. अशा प्रकारे मी सगळे बनवून आपल्या स्टीमरमध्ये ठेवलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून देऊया आणि 15 ते 20 मिनिट ह्याला शिजवून देऊया. आपली वडी शिजलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता छान असे लेयर आलेले आहेत. आणि आता आपण हे कापून बघूया. तर इथे मी तवा ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकूया. याच्यातच आपले वडी शॅलो फ्राय करायला ठेवूया.
मस्त खरपूस असे आपली आळूची वडी तयार आहे. मी शॅलो फ्राय केलेलं आहे, तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. आमच्यात तर काही जण असे सुद्धा खातात, फक्त शिजवलेलं, त्यांना फ्राय केलेलं आवडत नाही, तर ते तसे सुद्धा खातात. आणि मी असे शॅलो फ्राय करून खाते. एकदम मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे. तर आपले कुरकुरीत असे आळू वडी तयार आहेत. एकदम मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. एकदम मस्त असे झालेले आहेत. नक्की तुम्हीही ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.